नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मायक्रोसॉफ्टकडून एक अपडेट आली आहे. त्या अपडेटला आपण कव्हर करूया आणि मित्रांनो, त्या अपडेटमुळे तुम्ही कोणत्या स्टॉक्सना स्टडी करू शकता ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट अनाउन्सेस $3 billion investment over 2 years in India cloud and AI infrastructure to accelerate adoption of AI skilling and innovation. म्हणजे मित्रांनो, मायक्रोसॉफ्टने भारतातील क्लाउड आणि AI इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फक्त 2 वर्षात $3 बिलियन म्हणजे आपल्या करन्सीमध्ये 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, यामुळे AI स्किलिंग अँड इनोव्हेशन ॲडॉप्शन ॲसिलरेट होईल. तर चला, या अपडेटमुळे तुम्ही कोणकोणत्या स्टॉक्सना स्टडी करू शकता त्या स्टॉक्सबद्दल बोलूया. तर मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही अनंत राज लिमिटेडला स्टडी करू शकता, जिचा करंट शेअर प्राईज आहे ₹885 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 30,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.01%, FISची होल्डिंग आहे 13.07%, DISची होल्डिंग आहे 6.71% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 20.21%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे तुम्ही ABB इंडिया लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता, जिचा करंट शेअर प्राईज आहे ₹6,416 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,35,953 कोटी रुपये, म्हणजे जवळपास 1.5 लाख कोटी रुपये. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 12.28%, DISची होल्डिंग आहे 5.42% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फक्त 7.29%. आणि मित्रांनो, तुम्ही याच अपडेटमुळे स्टेरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता, जिचा करंट शेअर प्राईज आहे ₹112 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5,450 कोटी रुपयांचा, म्हणजे जवळपास 5,500 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.17%, FISची होल्डिंग आहे 8.71%, DISची होल्डिंग आहे 9.42% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 37.70%. आणि मित्रांनो, तुम्ही याच अपडेटमुळे न्यूजन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता, जिचा करंट शेअर प्राईज आहे ₹1,627 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 22,820 कोटी रुपये, म्हणजे जवळपास 23,000 कोटी रुपयांचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.30%, FISची होल्डिंग आहे 19.97%, DISची होल्डिंग आहे 8.93% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.52%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे तुम्ही पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता, जिचा करंट शेअर प्राईज आहे ₹6,320 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 98,492 कोटी रुपये, म्हणजे जवळपास 1 लाख कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 30.66%, FISची होल्डिंग आहे 23.34%, DISची होल्डिंग आहे 27.37% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.96%. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे
माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.